सहस्त्रकाळांपासून चंद्र हा एका खगोलीय आश्चर्याहून अधिक महत्त्वपूर्ण आहे। हा रात्रीचा प्रभू आपला चंद्र गर्द अंधारावर चंदेरी प्रकाश टाकतो। हा काळ आणि भक्तीचा प्रतीक सण आणि काव्यात साजरा केला जातो। रामायणाच्या वेदकथांपासून आजीच्या अलौकिक गोष्टीपर्यंत चंद्र नेहमीच भारतीय कथेचा एक भाग राहिला आहे। सौंदर्य, शांती आणि अनंत ऊर्जेचा एक प्रतीक। जसे चंद्राने त्याच्या सौंदर्य आणि ऊर्जेने कलाकारांना प्रेरित केले, तसेच त्याने वैज्ञानिकांचा मनात कौतूहल वाढविले, त्यांना पृथ्वीच्या पलीकडे जाऊन त्याचे रहस्य उघड साधण्यासाठी प्रेरित केले आहे। वैज्ञानिकांच्या मते आपल्या चंद्राचा जन्म 4.5 अब्ज वर्षांपूर्वी झाला, जेव्हा मंगळासारख्या एका ग्रहाने पृथ्वीवर धडक दिली। या आघातांतील अवशेषाने गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र येऊन चंद्राचा आकार घेतला। चंद्राची खडबडीत पृष्ठभाग आपल्या सौर मंडळाच्या आणि पृथ्वीच्या प्रारंभिक इतिहासाची कथा धारण करते। विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ब्रह्मांडाचे रहस्य समजून घेण्याची सुरुवात आपल्या सुंदर शेजारी चंद्रापासून होते। बोलता पाहिजे सगळ्यांना। 1969 संपूर्ण मानवजातीसाठी एक ऐतिहासिक दिवस, जेव्हा अपोलो लुनर मॉड्यूल ईगल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरला आणि नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर चालणारे पहिला व्यक्ती बनले। नासाचे अंतराळवीर आर्मस्ट्रॉंग आणि बझ अल्ड्रिन चंद्रावर 21 तास आणि 36 मिनिटे होते। त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागाचे अन्वेषण केले, अभ्यासासाठी नमुने संकलित केले आणि त्यांच्या प्रवासाचे दस्तऐवजीकरण केले। उतरण्याची जागेला ट्रांक्विलिटी बेस नाव देण्यात आले, जे मानवतेच्या पृथ्वीच्या पलीकडे पहिले पाऊल ठेवण्याचे चिन्हांकित करते। ज्यावेळी विश्व या महान यशाचा उत्सव साजरा करत होते, तेव्हा रंगीबेरंगी विविध भारतात एक समान स्वप्न आकार घेत होते।
भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचे बाजूला बसून पाहणे नव्हे, तर त्यात योगदान देणे होते. या स्वप्नाचा भारतीय अंतराळ संशोधन संस्था किंवा इस्रो 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापना झाली. डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली इस्रोचा उद्देश सर्व भारतीयांच्या भल्यासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करणे होता. संसाधनांची आणि पायाभूत सुविधांची कमतरता आमच्या शास्त्रज्ञांच्या निर्धार आणि प्रतिभेला थांबवू शकली नाही. त्यांनी गावातील चर्चच्या जागेवरून लहान लॉन्चिंग केले. त्यांनी सायकलवर रॉकेटचे भाग परिघित केले आणि बैलगाडीवर उपग्रहाच्या चुंबकीय क्षेत्राची चाचणी घेतली. 19 एप्रिल 1975 रोजी इस्रोने आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट लॉन्च केला. या उपग्रहाने भारत इतर प्रगत देशांबरोबर अंतराळ अन्वेषणात सहभागी होण्यास सुरुवात केली. इस्रोची स्थापना सर्व अडचणींवर मात करणे आहे, जिथे प्रगतीची भावना मर्यादांवर विजय मिळवते. च्या दशकात ध्रुव उपग्रह प्रक्षेपण वाहक PSLV च्या यशासह भारताने उपग्रह अंतराळात प्रक्षिप्त करण्याची क्षमता प्राप्त केली. हा एक महत्त्वाचा क्षण होता. ब्रह्मांडाचे अन्वेषण आता इतर मोठ्या राष्ट्रांपुरते सीमित राहिले नाही. मध्ये चंद्रयान 1 च्या प्रक्षेपणासह भारताने चंद्राच्या अन्वेषणाकडे आपला पहिला महत्त्वाचा कदम घेतला. या ऐतिहासिक मिशनने भारताला चंद्राच्या अन्वेषण करणाऱ्या विशेष देशांच्या गटात प्रवेश दिला. चंद्रयान 1 एकूण 11 आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक उपकरणे घेऊन गेले. यात नासा आणि ESA चे देखील समावेश होते. अंतराळयानाने चंद्राच्या पृष्ठभागाच्या 100 किलोमीटरच्या उंचीवरून परिक्रमा केली. तपशील नकाशे तयार केले, खनिज रचना आणि पृष्ठभागाच्या तापमानाचा अभ्यास केला. चंद्रयान 1 ने मून मिनोलॉजी मॅपरचा वापर करून एक विश्लेषणीय शोध घेतला. चंद्राच्या पृष्ठभागावर जल अणूंची शोध. चंद्राच्या ध्रुवाजवळ सदैव सावली असलेल्या क्रेटर्समध्ये बर्फाची उपस्थिती ही मानवी मिशनांना टिकवण्याची आणि ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता वाढते. लहान अंतराळाच्या अन्वेषणासाठी इंधन तयार करण्याची संधी प्रदान होऊ शकेल. या शोधामुळे चंद्राला मंगळ आणि त्यापेक्षा पुढील मिशनांसाठी प्रक्षेपण केंद्र म्हणून वापरण्याची शक्यता उघडली. चंद्रयान 1 फक्त चंद्रावर पोहोचण्याबद्दल नव्हता, तर भविष्याच्या भक्कम आधारभूतासाठी होता. चंद्रयान 1 च्या यशावर आधारित इस्रोने 2019 रोजी आणखी एक महत्त्वाचा 22 जुलै 2019 रोजी चंद्रयान 2 ने GSLV Mark 3 या इस्रोच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटवर यशस्वीरित्या लॉन्च केले होते. जुलै 2019 रोजी चंद्रयान 2 ने GSLV Mark 3 या इस्रोच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटवर यशस्वीरित्या लॉन्च केले.
या मिशनामध्ये 3 मुख्य घटक होते. चंद्राबाह्यून अधिवासण्यास एक ऑर्बिटर, विक्रम नामक एक लँडर आणि प्रज्ञान नावाचा एक रोवर जो चंद्राच्या पृष्ठभागाचे अन्वेषण करण्यासाठी तयार केला होता. ऑर्बिटरचे वजन सुमारे 2379 किलोग्राम होते. हा लँडर मॉड्यूल आणि भारतीय डीप स्पेस नेटवर्कशी संवाद साधत होता. विक्रम लँडर हे नाव डॉक्टर विक्रम साराभाईच्या नावावर ठेवले होते. याचे कार्यकाळ पृथ्वीच्या 14 दिवसांच्या जवळपास होते. सौर ऊर्जा चालित प्रज्ञान रोव्हरचे वजन फक्त 27 किलोग्राम होते. याची प्रवास क्षमता 500 मीटर होती आणि तो फक्त लँडरशी संपर्क करत होता. अंतराळ अन्वेषण आव्हानांनी भरलेले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ गर्द क्रेटस आणि विस्तृत सावलीच्या आगीमुळे उतरणे कठीण आहे. चंद्रयान 2 याला अपवाद नव्हता. उतरण्याच्या अंतिम क्षणात पृष्ठभागाहून फक्त 2.1 किलोमीटरच्या उंचीवर विक्रम लँडरशी संवाद तुटला आणि लँडर पृष्ठभागावर कोसळला. यशस्वी झाला नाही तरीही चंद्रयान 2च्या ऑर्बिटरने उच्च रिझॉल्यूशन कॅमेऱ्यांचा वापर करून पृष्ठभागाचे नकाशे तयार केले. चंद्रातील खनिजांचे विश्लेषण केले आणि एक्सोस्फिअरचा अभ्यास केला. चंद्रयान 2 हा अनुभवाच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचा मिशन होता. चंद्रयान 2 मधून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे इस्रोने पुढील मिशन चंद्रयान 3 कडे लक्ष केंद्रित केले. एक अधिक शक्तिशाली प्रक्षेपण वाहन LVM-3 Mark 3 त्याचे नवीन रथ होते. 14 जुलै 2023 रोजी इस्रोने श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रयान 3 लॉन्च केले. चंद्रावर पोहोचणे सरळवर जाण्यासारखे सोपे नाही. चंद्राच्या पृष्ठभागाकडे जाणारा मार्ग हा विचारपूर्वक नियोजित प्रवास आहे. यात जटिल कक्षीय नियंत्रण आणि अचूक वेळाच्या गणनेचा समावेश होतो. चंद्रयान 3च्या पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर इस्रोच्या मिशन कंट्रोलने काळजीपूर्वक टप्प्याने त्याची उंची वाढवली. कक्षेत हळूहळू वाढ करण्यासाठी इंजिनच्या ज्वालांची एक मालिका अंमलात आणली. अंतराळ यानाला हळूहळू उच्च कक्षेत उचलले. महत्वाची आवर्तन क्रिया ट्रान्सल्युनर इंजेक्शनसाठी स्थानबद्ध केले. या क्रियेमुळे चंद्रयान 3ला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त होण्यासाठी आवश्यक शक्ती मिळाली आणि त्याचा मार्ग चंद्राकडे निश्चित केला. चंद्राजवळ आल्यानंतर आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणात पकडल्या जाण्यासाठी अंतराळयानाची गती कमी करणे आवश्यक होते. अचूक वेळेच्या इंजिन ज्वाला मालिकेद्वारे हळूहळू यानाची गती कमी केली.
प्रत्येक चक्कर घेतल्यावर त्याची कक्षा खाली आणली आणि प्रत्येक प्रदक्षिणा पृष्ठभागाजवळ गेले. या काळजीपूर्वक आवर्तनाने अंतिम उतरण्यासाठी एक सुरळीत मार्ग सुनिश्चित केला. कक्षेत अनेक दिवसांच्या सुधारणेनंतर विक्रम लँडर प्रज्ञान रोवर घेऊन मुख्य अंतराळ यानाहून वेगळे झाले आणि चंद्राच्या पृष्ठभागाकडे उतरायला सुरुवात केली. चंद्रयान 3 वैज्ञानिक दृष्टिकोनाने महत्त्वाचा क्षेत्र म्हणजे दक्षिण ध्रुवेजवळच्या शॅकल्टन क्रेटरच्या आजूबाजूला लक्षित केले होते. हे 3.85 मिलियन वर्ष जुने क्रेटर आहे. हा संपूर्ण क्षेत्र अज्ञात आहे आणि येथील कायम सावलीत असलेल्या क्रेटर्समध्ये पाण्याच्या बर्फाचे समावेश असल्याची संभावना आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी विक्रम लँडर सौम्यपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरला. भारत ह्या अज्ञात आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या पृष्ठभागावर उतरणारे पहिले राष्ट्र बनले. उतरण्याच्या स्थळाला शिव शक्ती पॉइंट हे नाव दिले गेले. शिव हा हिंदू धर्मातील एक सर्वोच्च देव आहे आणि शक्ती म्हणजे महिला वैज्ञानिकांची मेहनत. लवकरच प्रज्ञान रोवर तैनात करण्यात आला. त्याने चंद्राच्या पृष्ठभागाचा अन्वेषण सुरू केला. रोव्हरमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पाण्याच्या बर्फाचा शोध घेण्यासाठी आणि माती व खनिजाच्या संरचनेचा अभ्यास करण्यासाठीचे आधुनिक उपकरणे आहेत. या मिशनाद्वारे इस्रोने भविष्यासाठी मन स्थापन केला आहे. चंद्र, मार्स आणि पुढील स्थळी पोहोचण्यासाठीचा एक आधारस्तंभ. चंद्रयान 3 चे यश इस्रोच्या अंतराळ अन्वेषणाच्या कौशल्याचे प्रतीक आहे. भावी मिशन चंद्रयान 4 आणि गगनयान सारख्या अधिक महत्त्वाकांक्षी मिशन्ससाठी मार्ग तयार करते. महिन्यांच्या कालावधीत आणि 2104 कोटींच्या बजेटसह चंद्रयान 4 चे चंद्राच्या पृष्ठभागावरून दगड व माती गोळा करणे आणि सुरक्षित परत येण्यासाठी सुनिश्चित करणे हे उद्दिष्ट आहे. या मिशनचा मुख्य उद्देश 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरविण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित आणि प्रदर्शित करणे आहे. जागतिक प्रयत्न चंद्रावर एक शाश्वत उपस्थिती स्थापित करण्यासाठी तीव्र होत असताना भारताची भूमिका महत्त्वपूर्ण ठरवत आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्यात्मक मिशनानुसार
इस्रो चंद्रावरील बेसच्या निर्माणासाठी आपले तांत्रिक कौशल्य व योगदान देऊ शकतो, जे दीर्घकालीन मानवी वस्ती आणि भविष्यातील अंतराळ अन्वेषणासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. अंतराळ अन्वेषण केवळ शोध घेण्याबाबत नाही, हे मानवतेसाठी एक भविष्य सुनिश्चित करण्याबद्दल आहे. मौल्यवान धातूंची काढणी करण्यापासून तर संवाद आणि संरक्षणाच्या प्रगतीपर्यंत अंतराळात संधी विशाल आहेत. पुढच्या पिढीसाठी करिअरच्या शक्यतांचे द्वार उघडले. वैज्ञानिक, अभियंते, अंतराळवीर आणि नवकल्पक इस्रोच्या यशांनी करोडो लोकांना प्रेरित केले आहे. हे दर्शविले आहे की मोठे स्वप्न बघणाऱ्यांसाठी अंतराळ लांब नाही. अन्वेषण केवळ सुरुवात आहे आणि भारतासाठी शक्यता असीमित आहे. सहस्त्रकाळांपासून चंद्र हा एका खगोलीय आश्चर्याहून अधिक महत्त्वपूर्ण आहे. हा रात्रीचा प्रभू, आपला चंद्र गर्द अंधारावर चंदेरी प्रकाश टाकतो. हा काळ आणि भक्तीचा प्रतीक सण आणि काव्यात साजरा केला जातो. रामायणाच्या वेदकथांपासून आजीच्या अलौकिक गोष्टीपर्यंत चंद्र नेहमीच भारतीय कथेचा एक भाग राहिला आहे. सौंदर्य, शांती आणि अनंत ऊर्जेचा एक प्रतीक. जसे चंद्राने त्याच्या सौंदर्य आणि गूढतेने कलाकारांना प्रेरित केले, तसेच त्याने वैज्ञानिकांच्या मनात कौतूहल वाढविले, त्यांना पृथ्वीच्या पलीकडे जाऊन त्याचे रहस्य उघड साधण्यासाठी प्रेरित केले आहे. वैज्ञानिकांच्या मते आपल्या चंद्राचा जन्म 4.5 अब्ज वर्षांपूर्वी झाला, जेव्हा मंगळासारख्या एका ग्रहाने पृथ्वीवर धडक दिली. या आघातातील अवशेषाने गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र येऊन चंद्राचा आकार घेतला. चंद्राची खडबडीत पृष्ठभाग आपल्या सौर मंडळाच्या आणि पृथ्वीच्या प्रारंभिक इतिहासाची कथा धारण करते. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ब्रह्मांडाचे रहस्य समजून घेण्याची सुरुवात आपल्या सुंदर शेजारी चंद्रापासून होते. बोलता पाहिजे सगळ्यांना. 1969 संपूर्ण मानवजातीसाठी एक ऐतिहासिक दिवस, जेव्हा अपोलो लुनर मॉड्यूल ईगल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरला आणि नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर चालणारे पहिला व्यक्ती बनले. नासाचे अंतराळवीर आर्मस्ट्रॉंग आणि बझ अल्ड्रिन चंद्रावर 21 तास आणि 36 मिनिटे होते. त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागाचे अन्वेषण केले, अभ्यासासाठी नमुने संकलित केले आणि त्यांच्या प्रवासाचे दस्तऐवजीकरण केले.
उतरण्याची जागेला ट्रान्क्विलिटी बेस नाव देण्यात आले, जे मानवतेच्या पृथ्वीच्या पलीकडे पहिले पाऊल ठेवण्याचे चिन्हांकित करते. ज्यावेळी विश्व या महान यशाचा उत्सव साजरा करत होते, तेव्हा रंगीबेरंगी आणि विविध भारतात एक समान स्वप्न आकार घेत होते. हे स्वप्न फक्त जगाच्या वैज्ञानिक प्रगतीचे बाजूला बसून पाहणे नव्हे, तर त्यात योगदान देणे होते. या स्वप्नाचा भारतीय अंतराळ संशोधन संस्था किंवा इस्रो 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापना झाली. डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली इस्रोचा उद्देश सर्व भारतीयांच्या भल्यासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करणे होता. संसाधनांची आणि पायाभूत सुविधांची कमतरता आमच्या शास्त्रज्ञांच्या निर्धार आणि प्रतिभेला थांबवू शकली नाही. त्यांनी गावातील चर्चच्या जागेवरून लहान लॉन्चिंग केले. त्यांनी सायकलवर रॉकेटचे भाग परिहित केले आणि बैलगाडीवर उपग्रहाच्या चुंबकीय क्षेत्राची चाचणी घेतली. 19 एप्रिल 1975 रोजी इस्रोने आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट लॉन्च केला. या उपग्रहाने भारत इतर प्रगत देशांबरोबर अंतराळ अन्वेषणात सहभागी होण्यास सुरुवात केली. इस्रोची स्थापना सर्व अडचणींवर मात करणे आहे, जिथे प्रगतीची भावना मर्यादांवर विजय मिळवते. 1990च्या दशकात ध्रुव उपग्रह प्रक्षेपण वाहन PSLV च्या यशासह भारताने उपग्रह अंतराळात प्रक्षिप्त करण्याची क्षमता प्राप्त केली. हा एक महत्त्वाचा क्षण होता. ब्रह्मांडाचे अन्वेषण आता इतर मोठ्या राष्ट्रांपुरते सीमित राहिले नाही. मध्ये चंद्रयान 1 च्या प्रक्षेपणासह भारताने चंद्राच्या अन्वेषणाकडे आपला पहिला महत्त्वाचा कदम घेतला. या ऐतिहासिक मिशनने भारताला चंद्राच्या अन्वेषण करणाऱ्या विशेष देशांच्या गटात प्रवेश दिला. चंद्रयान 1 एकूण 11 आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक उपकरणे घेऊन गेले. यात नासा आणि ESA चे देखील समावेश होते. अंतराळयानाने चंद्राच्या पृष्ठभागेच्या 100 किलोमीटरच्या उंचीवरून परिक्रमा केली. तपशील नकाशे तयार केले, खनिज रचना आणि पृष्ठभागाच्या तापमानाचा अभ्यास केला. चंद्रयान 1 ने मून मिनोलॉजी मॅपरचा वापर करून एक विश्लेषणीय शोध घेतला. चंद्राच्या पृष्ठभागावर जल अणूंची शोध. चंद्राच्या ध्रुवाजवळ सदैव सावली असलेल्या क्रेटर्समध्ये बर्फाची उपस्थिती ही मानवी मिशनांना टिकवण्याची आणि ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता वाढते. लहान अंतराळाच्या अन्वेषणासाठी इंधन तयार करण्याची संधी प्रदान होऊ शकेल. या शोधामुळे चंद्राला मंगळ आणि त्यापेक्षा पुढील मिशनांसाठी प्रक्षेपण केंद्र म्हणून वापरण्याची शक्यता उघडली. चंद्रयान 1 फक्त चंद्रावर पोहोचण्याबद्दल नव्हता, तर भविष्याच्या भक्कम आधारभूतासाठी होता.
चंद्रयान 1च्या यशावर आधारित इस्रोने 2019 रोजी आणखी एक महत्त्वाचा 22 जुलै 2019 रोजी चंद्रयान 2ने GSLV Mark 3 या इस्रोच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटवर यशस्वीरित्या लॉन्च केले होते. 22 जुलै 2019 रोजी चंद्रयान 2ने GSLV Mark 3 या इस्रोच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटवर यशस्वीरित्या लॉन्च केले. या मिशनामध्ये 3 मुख्य घटक होते. चंद्रापासून अधिवासण्यास एक ऑर्बिटर, विक्रम नामक एक लँडर आणि प्रज्ञान नावाचा एक रोवर जो चंद्राच्या पृष्ठभागाचे अन्वेषण करण्यासाठी तयार केला होता. ऑर्बिटरचे वजन सुमारे 2379 किलोग्राम होते. हा लँडर मॉड्यूल आणि भारतीय डीप स्पेस नेटवर्कशी संवाद साधत होता. विक्रम लँडर हे नाव डॉक्टर विक्रम साराभाईच्या नावावर ठेवले होते. याचे कार्यकाळ पृथ्वीच्या 14 दिवसांच्या जवळपास होते. सौर ऊर्जा चालित प्रज्ञान रोव्हरचे वजन फक्त 27 किलोग्राम होते. याची प्रवास क्षमता 500 मीटर होती आणि तो फक्त लँडरशी संपर्क करत होता. अंतराळ अन्वेषण आव्हानांनी भरलेले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ गर्द क्रेटस आणि विस्तृत सावलीच्या आगीमुळे उतरणे कठीण आहे. चंद्रयान 2 याला अपवाद नव्हता. उतरण्याच्या अंतिम क्षणात पृष्ठभागाहून फक्त 2.1 किलोमीटरच्या उंचीवर विक्रम लँडरशी संवाद तुटला आणि लँडर पृष्ठभागावर कोसळला. यशस्वी झाला नाही तरीही चंद्रयान 2च्या ऑर्बिटरने उच्च रिझॉल्यूशन कॅमेऱ्यांचा वापर करून पृष्ठभागाचे नकाशे तयार केले. चंद्रातील खनिजांचे विश्लेषण केले आणि एक्सोस्फिअरचा अभ्यास केला. चंद्रयान 2 हा अनुभवाच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचा मिशन होता. चंद्रयान 2 मधून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे इस्रोने पुढील मिशन चंद्रयान 3 कडे लक्ष केंद्रित केले. एक अधिक शक्तिशाली प्रक्षेपण वाहन LVM-3 Mark 3 त्याचे नवीन रथ होते. 14 जुलै 2023 रोजी इस्रोने श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रयान 3 लॉन्च केले. चंद्रावर पोहोचणे सरळवर जाण्यासारखे सोपे नाही. चंद्राच्या पृष्ठभागाकडे जाणारा मार्ग हा विचारपूर्वक नियोजित प्रवास आहे. यात जटिल कक्षीय नियंत्रण आणि अचूक वेळाच्या गणनेचा समावेश होतो. चंद्रयान 3च्या पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर इस्रोच्या मिशन कंट्रोलने काळजीपूर्वक टप्प्याने त्याची उंची वाढवली. कक्षेत हळूहळू वाढ करण्यासाठी इंजिनच्या ज्वालांची एक मालिका अंमलात आणली. अंतराळ यानाला हळूहळू उच्च कक्षेत उचलले.
महत्वाची आवर्तन क्रिया ट्रान्सल्युनर इंजेक्शन साठी स्थानबद्ध केले। या क्रियेमुळे चंद्रयान 3 ला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त होण्यासाठी आवश्यक शक्ती मिळाली आणि त्याचा मार्ग चंद्राकडे निश्चित केला। चंद्राजवळ आल्यानंतर आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणात पकडल्या जाण्यासाठी अंतराळयानाची गती कमी करणे आवश्यक होते। अचूक वेळेच्या इंजिनद्वारा मालिकेद्वारे हळूहळू यानाची गती कमी केली। प्रत्येक चक्कर घेतल्यावर त्याची कक्षा खाली आणली आणि प्रत्येक प्रदक्षिणा पृष्ठभागाजवळ गेले। या काळजीपूर्वक आवर्तनाने अंतिम उतरण्यासाठी एक सुरळीत मार्ग सुनिश्चित केला। कक्षेत अनेक दिवसांच्या सुधारणेनंतर विक्रम लँडर प्रज्ञान रोवर घेऊन मुख्य अंतराळ यानाहून वेगळे झाले आणि चंद्राच्या पृष्ठभागाकडे उतरायला सुरुवात केली। चंद्रयान 3 वैज्ञानिक दृष्टिकोनाने महत्वाचा क्षेत्र म्हणजे दक्षिण ध्रुवेजवळच्या शॅकल्टन क्रेटरच्या आजूबाजूला लक्षित केले होते। हे 3.85 मिलियन वर्ष जुने क्रेटर आहे। हा संपूर्ण क्षेत्र अज्ञात आहे आणि येथील कायम सावलीत असलेल्या क्रेटर्समध्ये पाण्याच्या बर्फाचे समावेश असल्याची संभावना आहे। 23 ऑगस्ट 2023 रोजी विक्रम लँडर सौम्यपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरला। भारत या अज्ञात आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या पृष्ठभागावर उतरणारे पहिले राष्ट्र बनले। उतरण्याच्या स्थळाला शिव शक्ती पॉइंट हे नाव दिले गेले। शिव हा हिंदू धर्मातील एक सर्वोच्च देव आहे आणि शक्ती म्हणजे महिला वैज्ञानिकांची मेहनत। लवकरच प्रज्ञान रोवर तैनात करण्यात आला। त्याने चंद्राच्या पृष्ठभागाचा अन्वेषण सुरू केला। रोव्हरमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पाण्याच्या बर्फाचा शोध घेण्यासाठी आणि माती व खनिजाच्या संरचनेचा अभ्यास करण्यासाठीचे आधुनिक उपकरणे आहेत। या मिशनाद्वारे इस्रोने भविष्यासाठी मन स्थापन केला आहे। चंद्र, मार्स आणि पुढील स्थळी पोहोचण्यासाठीचा एक आधारस्तंभ। चंद्रयान 3 चे यश इस्रोच्या अंतराळ अन्वेषणाच्या कौशल्याचे प्रतीक आहे। भावी मिशन चंद्रयान 4 आणि गगनयान सारख्या अधिक महत्त्वाकांक्षी मिशन्ससाठी मार्ग तयार करते। छत्तीस महिन्यांच्या कालावधीत आणि 2104 कोटींच्या बजेटसह चंद्रयान 4 चे चंद्राच्या पृष्ठभागावरून दगड व माती गोळा करणे आणि सुरक्षित परत येण्यासाठी सुनिश्चित करणे हे उद्दिष्ट आहे।
आजपर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरविण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित आणि प्रदर्शित करणे आहे. जागतिक प्रयत्न चंद्रावर एक शाश्वत उपस्थिती स्थापित करण्यासाठी तीव्र होत असताना भारताची भूमिका महत्त्वपूर्ण ठरवत आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्यात्मक मिशनानुसार इस्रो चंद्रावरील बेसच्या निर्माणासाठी आपले तांत्रिक कौशल्य व योगदान देऊ शकतो, जे दीर्घकालीन मानवी वस्ती आणि भविष्यातील अंतराळ अन्वेषणासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. अंतराळ अन्वेषण केवळ शोध घेण्याबाबत नाही, ते मानवतेसाठी एक भविष्य सुनिश्चित करण्याबद्दल आहे. मौल्यवान धातूंची काढणी करण्यापासून तर संवाद आणि संरक्षणाच्या प्रगतीपर्यंत अंतराळात संधी विशाल आहेत. पुढच्या पिढीसाठी करिअरच्या शक्यतांचे द्वार उघडले. वैज्ञानिक, अभियंते, अंतराळवीर आणि नवकल्पक इस्रोच्या यशांनी करोडो लोकांना प्रेरित केले आहे. हे दर्शविले आहे की मोठे स्वप्न बघणाऱ्यांसाठी अंतराळ लांब नाही. अन्वेषण केवळ सुरुवात आहे आणि भारतासाठी शक्यता असीमित आहे. माझे नाव निलिमा विलास पाटील. मी श्री शारदा माध्यमिक विद्यालयामध्ये उपशिक्षिका आहे. आमच्या शाळेमध्ये भाग्यलक्ष्मी मिलतर्फे पोलाद स्टील द्वारे जे तारांगण विद्यार्थ्यांना दाखवण्यात आलं, ते विद्यार्थ्यांना इतकं आवडलं, कारण पुण्याला जावं लागत होतं नेहरू प्लॅनेटोरियममध्ये ते पाहण्यासाठी. तो आनंद त्यांना शाळेतच मिळाला आणि त्याच्या थ्रू म्हणजे असं वाचण्यामध्ये एवढं लक्षात नाही राहत की चंद्रायन 1मध्ये काय, 2मध्ये काय आणि 3मध्ये काय. त्यांना ॲट ए टाईम तिन्ही दाखवले एका पाठोपाठ एक. त्याच्यामुळे त्यांना समजलं की पहिलं चंद्रायन कोटपर्यंत पोहोचलं, दुसरं चंद्रायन तिथेच कोसळलं चंद्रावर, आणि तिसरं त्या किती सक्सेसफुल झालं असं त्यांना तिन्हीमधला डिफरन्स कळला. परत चंद्रावर कोणत्या ठिकाणी बर्फ आहे, कोणत्या ठिकाणी मिनरल्स वगैरे आहे, ते त्यांना त्याच्यातून तेवढं ज्ञान अवगत झालं. आणि त्यांचा तो आनंद पाहून की त्याच्यामध्ये आतमध्ये जायचं आणि छान पाहायचं,
तर तो आनंद त्यांचा वेगळाच होता. म्हणून मग मी या पोलाद स्टील कंपनीचे आभारी आहे. थँक्यू. माझे नाव रुपाली राणे आहे. आमच्या शाळेमध्ये पोलाद स्टील कंपनी यांच्यामार्फत तरांगण हा जो कार्यक्रम झाला हा अतिशय उत्कृष्ट झाला. त्यामुळे मी पोलाद कंपनीचे खूप खूप आभार मानते. या कार्यक्रमामुळे आमच्या विद्यार्थ्यांना जसं काही मुलांना म्हणजे तिथे बघून असं वाटत होतं की जसे काही अवकाशातच बसलेले आहेत. खूप छान. साराभाई यांच्यापासून तर आतापर्यंत सर्व जे चांद्रयान 1, 2, 3 याविषयीची अतिशय उत्कृष्ट माहिती या कार्यक्रमांतर्गत मुलांना झाली. धन्यवाद. माझं नाव भारती बोरुडे. मी एक उपशिक्षिका म्हणून या ठिकाणी काम करत आहे. तर ह्या पोलाद कंपनीतर्फे आज जो कार्यक्रम राबवण्यात आला तो अत्यंत स्तुत्य आहे. ह्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना जे ग्रह दाखवण्यात आले हे ग्रह खरोखरच ते आतापर्यंत पुस्तकामध्ये हे माहिती बघत होते, परंतु आज स्वतः त्यांनी जेव्हा आपण त्यांना असं अनुभवायला आलं की आपण स्वतः त्या पृथ्वीवरती किंवा चंद्रासभोवती आहे आणि स्वतः आपण ते अनुभवत आहोत असं त्यांना वाटलं. आणि प्रत्येक गोष्टी त्यांनी अत्यंत आनंदाने स्वीकार करून अगदी मनापासून तो कार्यक्रम बघितला. आणि चंद्रयानाची जी माहिती आहे ती 2024पर्यंतची संपूर्ण माहिती त्यांना मिळाल्यामुळे आज अपडेट जे काही आहे ते संपूर्ण माहिती त्यांना आज या कार्यक्रमाद्वारे मिळाली. आपण या ठिकाणी आलात, आपण एवढी उत्कृष्ट माहिती आमच्या विद्यार्थ्यांना दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. माझे नाव दीपाली कोळी. मी शारदा माध्यमिक विद्यालयात आहे. पोलाद कंपनीतर्फे जी माहिती आज विद्यार्थ्यांना दिली गेली, ज्यामध्ये ग्रह, सूर्यमाला याविषयीची संपूर्ण माहिती, नंतर सौरमाला याविषयीची सगळी जी माहिती आहे त्याविषयीची त्यामुळे मुलांमध्ये जागृती निर्माण झाली, सायन्सविषयीची उत्सुकता निर्माण झाली. त्यामुळे मी या कंपनीची आभारी आहे. त्याचबरोबर जे भौगोलिक माहिती पण त्यामध्ये मिळते आहे, कारण माझा विषय आहे भूगोल, तर त्याच्याशी रिलेटेड जी माहिती विद्यार्थ्यांना मिळते आहे त्याचा उपयोग मला जे मी वर्गामध्ये टीचिंग करणार आहे त्यामध्ये चांगल्या पद्धतीने होईल, यासाठी मी आभारी आहे. माझं नाव रेखा चौधरी. मी श्री शारदा माध्यमिक विद्यालय दीपनगर येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज आमच्या शाळेत पोलाद कंपनीने जो कार्यक्रम सादर केला तो विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असा होता. त्यामध्ये त्यांनी आपली भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोविषयी अतिशय छान माहिती सांगितली. त्याचप्रमाणे चांद्रयान 1, चांद्रयान 2 आणि चांद्रयान 3 विषयी पण विद्यार्थ्यांना खूप सारी माहिती दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण होईल आणि अवकाश संशोधन करण्याबद्दल त्यांना प्रेरणा मिळेल. त्यामुळे मी पोलाद कंपनीची खूप खूप आभार. शोभा सतीश जमले. मी शारदा माध्यमिक विद्यालयात उपशिक्षिका आहे. आणि हा पोलाद कंपनीने जो कार्यक्रम सादर केलेला आहे हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आणि वैज्ञानिक माहिती मुलांना त्यातर्फे माहिती होते. म्हणून मी पोलाद कंपनीचे धन्यवाद व्यक्त करते.